आता सध्या आपण चालू कन्स्ट्रक्शन मध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला ना मी एक रेडी फ्लॅट आहे त्याने आपल्याला दाखवायला आणलेला तो दाखवतो. सिस्टम छान आहे आणि एकदम फ्रेश पण एकदम गरम गरम वाफा, म्हणूनच टाइम लागला. कुछ पाने गेले कुछ कोना तो पडता ना मेरी कोमो. मग तू मला सांग, म्हणून लग्न झालं म्हणून काय आपण आपल्या आई बापाला विसरतो काय? आपली एवढी गावी होती तरी पण आपण फोन बिन करायचो सगळे गावाला वगैरे. आम्ही मंदार विचार कर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबूकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो आता आपण चाललो सफाळ्यामध्ये का चाललेलं ते जरासा फेरफटका मारण्यासाठी की इथे फ्लॅटच्या किमती कशा आहेत आणि 2-4 फ्लॅट्स आपण बघून पण घेऊ. तिकडचा एरिया कसा आहे, म्हणजे राहण्यासाठी योग्य आहे का, किंवा आपल्या गरजेच्या गोष्टी तिथे आहेत का, पाण्याची सोय कशी आहे, आजूबाजूला मेडिकल्स वगैरे किंवा क्लिनिक्स वगैरे हॉस्पिटल्स वगैरे आहेत का, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. कारण मम्मी जस्ट बोलत होती की आपण एक फेरफटका मारून येऊया, कारण बरेच वर्ष झाली मीरा रोडमध्ये राहतोय आणि मीरा रोड आता माहिती आहे इकडचे फ्लॅट्स वगैरे खूप कंजेस्टेड आहेत. सो असं मोकळं वातावरण पाहिजे जरा, त्याच्यासाठी मग मम्मी बोलली की आपण जाऊन येऊया आणि जस्ट बघून येऊया की कसा विषय आहे तिकडचा. सो त्यानिमित्ताने तुम्हाला पण दाखवेन मी तिकडचं कसं काय, कारण प्रत्येकाला जाता येत नाही. तुम्ही ब्लॉग थ्रू आपल्या पाहू शकता आणि तिकडच्या फ्लॅटच्या किमती वगैरे 1 BHK 1 रूम वगैरे कशा किमती आहेत काय, हे सगळं आपण बघूया. आजचा असं एकूणच ब्लॉग होणार आहे. तर चला जाऊया. भरपूर दिवसांपासून ही प्लॅनिंग होती, पण मम्मीच्या ऑफिसमुळे जाता येत नव्हतं. आज श्रीरामनवमी आहे, तर श्रीरामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ते निमित्ताने सुट्टी आहे मम्मीला. म्हटलं की मम्मी चल जाऊन येऊया, दिवस वेस्ट नको करायला. सगळे असे तयार झालेले आहेत इकडे. चल ना बाई लवकर, आईमुळेच लेट झालं. चल निघ बोलते आणि तिथे काय ना काय करत बसली. तिथे काय आपल्या वेस्टर्न लाईन सारख्या 5-5 मिनिटाला गाड्या नाहीये. आणि हा स्केच मी काढलेला आहे. कसा स्केच आलाय नक्की सांगा. पावणेदाची गाडी असेच वाजले इथे 9:15. ताईमुळेच जास्त लेट झाला. ही बघा आमची कुत्री मध्ये मध्ये गायब असते, येते जातेस तू. तर असे सगळे आम्ही तयार झालो. दिसतोय का सगळं? हा दिसतोय. काही जायत्या वेळेला पाहिजे तेव्हा एस्केलेटर बंद आहे. आता एवढ्या शिड्या चढून जावा, जीवदानीच्या पायऱ्या. बाकी काय नाही, मला थोडा प्रॉब्लेम होतो ना, मला ब्लडचा प्रॉब्लेम असल्यामुळे पायामध्ये गोळे वगैरे येतात. आता उतरलो आपण भाईंदरमध्ये, बिकॉज 5 नंबरलाच गाडी आहे, म्हणजे याच प्लॅटफॉर्मवरती. त्यासाठी कितीचा टायमिंग आहे? 9:15चा टायमिंग आहे. डहाणू गाडी ना, डहाणू गाडी. मागे आपण एक ब्लॉग बनवला होता, भाईंदर खाडी ते वसई खाडीपर्यंत रोरो बोट सेवा. तर ती रोरो आपल्याला दिसेल आता भाईंदर खाडीने जाताना. तर तुम्ही जर तिचा अनुभव नसेल घेतला तर तुम्ही नक्की जा. भाईंदर खाडी रोरो सेवा ते वसई खाडीपर्यंत तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. आपला ब्लॉग पण आहे, तो बघा, त्याच्यानुसार माहिती पण आहे. इझी पडतं खूप. आपली डहाणू रोडची गाडी आली. काही भाईंदर खाडी आहे इथे. मग अशी मी तुम्हाला बोललो तसं इथे फेरी बोट चालू आणि दिसली तर नाही कुठे. हा ती फेरी बोट तिकडे आहे, ती बघा दिसली तिकडे. आता आपण पोहोचलोय पैतरणा स्टेशनला आणि इकडचं वातावरण व्हायचं एक नंबर, एकदम काय बोलतात गावच्या सारखं. आणि नेक्स्ट स्टेशन सफाळे. फायनली मित्रांनो सफाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि ही आपली एक नॉर्मल ट्रिपच आहे एका दिवसाची. आणि पालघर जिल्हा हा कोकणामध्येच येतो. आपण आता कोकणामध्ये आहोत एक प्रकारे बघायला गेलं तर. आणि नाही ना ट्रेनमधून दिसत होतं इथे सगळे आंब्याची झाडं वगैरे, म्हणजे असे मागच्या साईडला वगैरे. सो सफाळे याच ट्रेनने आलो. मम्मी काय चाललंय? मम्मी बघा जामफळ खाते. ते बघा रेल्वेमध्ये मध्येच असा फाटक आहे. हा याला फाटकच बोलतात ना, जरा कमेंट करून सांगा. माझ्यावर रस्ता असतो ना, लाल परी पण आहे आपली मस्तपैकी. आणि सफाळे इथे बघा हनुमान स्वारींचं मंदिर आहे.
मस्त हवेशीर वातावरण आहे ना. तू इथे आलीस की असंच जागा निवडलीस जरा थंड? इथे सफाळे बेस्टला बाहेर पडलो की लागूनच ऑटो रिक्षा वगैरे आहेत, पूर्ण ऑटो स्टँड. मार्केट पण इथे मस्त, आपल्या गावची आठवण आहे. मस्त गावच्यासारखी टवटव वगैरे पण आहे. फायनली आपण आलेलो आहोत आणि आता आहे ना हा एरिया आहे ना, हा एरिया बघा एकदम ग्लोबल सिटी सारखा वाटतं. ग्लोबल सिटी विरार. पण आता आपण आहोत सफाळेमध्ये. आपण एक जस्ट बघून घेतोय. बघूया आता मी तुम्हाला पण दाखवतो, तुमच्यासोबत शेअर करतो त्या गोष्टी. ओळखीचे त्याच्यामुळे आम्ही आलोय बघा. हा बाल्कनीवर फ्लॅट बघा एकदम बाल्कनीमध्ये. हो इकडे खाली बघा. तेच आता आपण चाललोय फ्लॅट वगैरे बघायला. दाखवतो मी तुम्हाला, जसं जसं आपण बघू तसं मी तुम्हाला दाखवेन. इकडे बघा सगळं मस्त वातावरण आहे. आपला फॉलोअर भाऊ भेटलेला आहे. कुठले ब्लॉग बघतो? तुझे सर्व बघतो, ताईचे पण आणि तुझे पण. इथे कुठे राहतो आपण? मी नालासोबत राहायला, माझी साईड आहे. अच्छा साईड. ओके चालेल, थँक्यू. हां मी इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे अपलोड करतो ना, मिनी ब्लॉग ज्याला बोलतात. सो त्याच्या थ्रू आपले फॉलोअर्स खूप जमा झालेले आहेत इंस्टाग्रामवरती आणि आपले ते यूट्यूब फॅमिली पण आहेत. सो बरं वाटतं आपली जेव्हा फॅमिली भेटते तेव्हा. आपण एक फॅमिली, मी फॅमिली समजतो. सो त्याच्याप्रमाणे मी रिस्पेक्ट पण देतो तेवढ्यांना. माझ्याहून लहान असले तरी मी ताई दादाच बोलतो, कारण मला ते शिकवणच नाही पहिल्यापासून की असं कोणाला उद्धटपणे बोलायची. आता सध्या इथे चालू कन्स्ट्रक्शन आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला असं थोडंसं रिकाम वाटलं असेल, पण नंतर बघा असं होईल सगळं एकदम. आताचं आपण बघतो आपल्याला नको वाटतं, पण नंतर आहे ना खूप डेव्हलप झालेलं असतं आणि तेव्हा आपल्या हात बसत नाही तिथे घेण्यासाठी. सध्या आपण चालू कन्स्ट्रक्शनमध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना मी एक रेडी फ्लॅट आहे त्याने आपल्याला दाखवायला आणलेला, तो दाखवतो. हे घर आहे आणि ही लिफ्टचा विषय आणि हे असं. हे बघा इथे बेडरूम मध्ये पण एक सेपरेट टॉयलेट आहे, टॉयलेट बाथरूम पैकी एकदम ऐसपैस आहे. बेडरूम पण खूप मोठा आहे. सिस्टम छान आहे आणि एकदम फ्रेश पण आहे. हे बघा इथे समोर सगळी शेती आहे आणि कुठल्या भाज्या लागतात दादा? सगळ्या लागतात. आपण आलोय रेडी पोझिशन आहे ना, म्हणजे जिथे लोक पण राहतात तिकडे आलोय त्या बिल्डिंग मध्ये. पण जसं मगाशी बघितला होता एरिया तसाच आहे हा. आपण या अशा टाईपच्या रूम मध्ये गेलो होतो आणि आजूबाजूला आहे 2 रूम आणि लिफ्ट पण बघा इथे. लिफ्ट पण आता लिफ्टने आलो 2nd फ्लोअरला. सो हे सगळं असंच बनणार, ते जसं ते रेडी होत होतं ना तसंच बनणार. हा बघा असा फ्लॅट आणि ते स्टेअरकेस आहे. हा हॉल आहे, ही बाल्कनी आहे मस्त. आणि हा पूर्ण आतमधला एरिया मस्त आहे. आतमध्ये पण मस्त आहे, एकदम शांत आहे. हा हॉल आहे वरती बघा. हा किचन आहे मस्त. फायनली आता आम्ही निघालो आणि आता आम्ही पटरी क्रॉस केली इथून निघालो. ऊन पण आहे खूप आहे, डेंजर ऊन आहे. ही डहाणू रोड गाडी आता इथे सफाळ्याला रिकामी झाली बघा. ट्रेन पण मिळाली आता विरारला उतरू आणि लोकलचं कसं टेन्शन नाही, म्हणजे 20-25 मिनिटांनी आहेत. पण ती सवय लागून राहिलेली आहे ना एवढ्या वर्षाची,
त्याच्यामुळे वो विषय वो मुंबई का विषय ऐसा भावता है, मन को ऐसा भावता है विषय. तो अभी खाने बने का विषय दोस्तों, अभी आएंगे हॉटेलमध्ये जाऊ, थोडंसं काहीतरी खाऊ. बिकॉज मी तर काहीच नाही, दूध पण नाही प्यायलं बाई साहेब. ते प्यायचं खायचं ते जेवायचं आता. आणि आता विरारला पोचू. आणि दुसरं म्हणजे की एरिया तर भाई एक नंबर वाटला. म्हणजे गावच्या सारखा फील होता, शांत वातावरण होतं. फक्त एवढंच की सुखसुविधा थोड्याशा कमी होत्या. डेव्हलपमेंट तर हळूहळूच होते ना, पण असं काही विचार नाही केला अजून. जस्ट आपण बघायला आलो होतो, कारण कधी बघितलं नव्हतं. आणि 2-4 वर्षापासून तेच चाललं होतं, जायचं. सो आज टाईम भेटला. असं आहे काय अजून मला आठवलं, बोलायचं असेल तर बोलतो. तोपर्यंत विरारला उतरून घेऊया. तुझं काय मत आहे? वर्षात आता जे बघितले ना त्याच्या अपोजिट असेल एकदम. हां ते तर झालंच. जास्त महत्त्वाचा विषय म्हणजे काय डॉक्टर तब्येतीनुसार. हे तर सर्वांनाच माहिती आहे तब्येत कशी आहे ते नाही सांगत. आणि जर ती तब्येत बिघडली त्यावेळेला तर कुठे धावाधाव करायची. जाऊ दे, मग एक काम करूया, आता गावीत जाऊन राहतो मामाच्या घरी. तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे. डॉक्टर मेन आहे ना, तुझं डॉक्टरचं पडतं सगळं. माझ्या तब्येतीचा विषय आहे ना मित्रांनो, म्हणून मी असं सगळं प्रॉब्लेम होतो. म्हणून मम्मी मला लाभ पण जास्त पाठवायला मागत नाही, पण मी जातो. आणि तिला ते पण माहिती आहे की मी केवढा पण लांब जाऊ दे, कुठल्या पण गर्दीत जाऊ दे, कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊ दे, देशाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यात जाऊ दे, हा येणार परत. एवढी तिला 100 आणि 125% गॅरंटी असते माझ्या बाबतीत. पण हेच आहे की तब्येत बिघडली ना की जो वाटोळं होऊन जातो. बघूया, आलोय आपण. आणि विरारची गर्दी बघा. विरार ॲज ऑलवेज असंच भरलेलंच असतं, असं कधी रिकामा नाही भेटणार. ताई कुठे आहेत? चल मग, काय माहित नाही. नमस्कार काका. मम्मी आणि ताई गेले फ्रेश व्हायला, तोपर्यंत आपण मेनू बघून घेऊया. इथे सगळे थंडगार पेय आहेत. आणि इथे इडली सांबार, दक्षिणी की रसोई. हा बघा इथे आता प्रॉपर आला भाजी बिजीचा विषय. बडी भूक नाव पण बघ कशी दिली आहे. बडी भूक, छोटी भूक, म्हणजे हे थोडंसं असं मोमोज बिमोज, मतलब एकदम प्रॉपर काम 25 किया हुआ है दोस्तों. इथे मसाला पापड एक मागवला. हे घे मम्मी, ट्राय तर कर. हे आपण घरी पण बनवू शकतो आणि केलेलं पण आपण एकदा. जेवण आलंय आपलं. आपण इथे राईस प्लेट मागवली, पुऱ्या आणि चपाती ऑप्शन होतं तर पुऱ्या मागवल्या. आणि हे आपल्याकडे आहे कोणकोणती भाजी आहे. पनीरची भाजी आहे, चण्याची भाजी आहे, त्याच्यानंतर दही रायता आहे, ताक आहे, ओके, भात आहे, डाळ आहे, पापड आहे, गुलाबजामुन आहे, लोणचं आहे, कांदा आहे. अजून आपण काय मागूया? कोल्हापुरी बिर्याणी मागूया ना. ठीक आहे, तुला चमचा घे. या मित्रांनो जेवायला. टेस्ट करून बघ कशी छान छान ना. ॲक्च्युली अजून एक ऑर्डर करायचा विचार करतोय आपण, कोल्हापुरी बिर्याणी वगैरे, कारण एकामध्ये एकच आपण मागवलं, त्याच्यामुळे बघते आता थोडं टेस्ट करते, नंतर मग दुसरी मागवते. खूप सुंदर जेवण आहे. म्हणजे मी आहे ना असं ठरवलं आहे की आहे ना जिथे पण आपण जे काय खाऊ ना, जे काय गोष्टी करू ते आवडलं तर मी माझ्या पब्लिकला पण रिकमेंड करेन. सो हे हॉटेल पण एकदम उत्तम आहे. म्हणजे असं नाराज होण्यासारखं नाही की जेवण असंच आहे तसंच आहे, एकदम आपल्या घरगुती जेवणासारखं वाटतं. एकदम गरम गरम वाफा, म्हणूनच टाइम लागला. कुछ पाने गेले कुछ खोना तो पडता ना मेरी कोमो. आणि कोल्हापुरी बिर्याणी ऑर्डर केली म्हणून मिरची पण आहे. होय होय. बिर्याणी कशी आहे? बिर्याणी एक नंबर. एक नंबर. मम्मी खूप छान. प्रभू श्रीराम मस्त पेंटिंग केलेलं. आर्टिस्टला 100 तोफांची सलामी. इज्जत आहे, बांधिलकीचा विषय. तो आता एक गोष्ट अशी घडली की ते ना बिर्याणी उरली होती तर ती पार्सल करून घ्यायची होती. तर त्यांच्या किचनमध्ये ना कोणीतरी चुकून फेकून दिली ती. म्हणजे कोणाला वाटतं की वेस्टेज आहे म्हणून. सो त्यासाठी त्या लोकांनी ना परत नवीन बनवून आपल्याला पार्सल करून दिली. म्हणजे इकडचा स्टाफ आहे ना तो एक नंबर आहे. हां, सो इथे याल ना, सो इथे नक्की आहे, याल ना इथे नक्की आहे. विरारमध्ये जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला विवाह उत्सवमध्ये नक्कीच यावं लागेल. म्हणजे मी रिकमेंड करतोय. खूप चांगलं जेवण आहे. आता जायचं आहे मावशीकडे. मावशीकडे जायचं आहे ना.
हा मस्त बॅग छान छान ते टिफिनसाठी आहेत त्या. टिफिनसाठी येत नाही या. आलो आम्ही विरारला मावशीच्या इथे मावशी आहे सोबत. इकडचा एरिया पण मस्त आहे, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. हा असं वाटत नाही की विरार, असं वाटतं की मीरा रोडच्या पूनम सागरमध्ये आलो की काय. सो हा क्लब वगैरे पण आहे इथे आणि समोर ग्राउंड आहे. तिथे ग्राउंडच्या बाजूला ऑटो रिक्षा लागतात. इथे ट्री हाऊस हायस्कूल आहे, इथे इंग्लिश स्कूल आहे आणि समोरात इथे डीमार्ट पण आहे. मस्त बनवलेला आहे एरिया ना. मावशीची बिल्डिंग तर एकच नंबर. मस्त राहायचं एकच तेच ना. सगळं काय इडा पिडा सगळी टाकून द्यायची सगळी साईडला. मस्त राहायचं. स्वस्तिक आणि संकेत दोघच आहेत तुझ्याकडे, त्यांच्याकडे बघून तू चांगलं राहायचं चांगलं. बस बाकी सगळं डोक्यातून काढून टाकायचं की बाबा माझी मुलं आहेत, माझी हक्काची आहे आणि त्यांना बघून राहायचे. तुझ्या 2-2 सुना येणार आहेत. आम्हाला पण आमचा मामा मावशी बोलायला पाहिजेत की नाही. मग तुझं वय मम्मीपेक्षा जास्त आहे की मम्मीचं वय तुझ्यापेक्षा जास्त आहे? कोण मोठी आहे? मामा पण बघ सगळं हँडल करतोय. पण सगळे एकटेच आहोत. मम्मी पण एकटी आहे, तू पण एकटी आहे, मामा पण एकटा आहे. फक्त मुलांकडे बघून चांगलं राहायचं. आम्ही पण दोघच राहू. कोण आहे आमच्या जोडीला? मग मी पण घरात एकटाच राहणार. एकटेच राहणार आहे. मग आता कशी संगती आपण संगती कोण आपण जर्मन आलो, आपण कोण 2 जोडी घेऊन आलो, एकटीच आलोय ना. आता काय नंतरला पण एकटंच जायचंय. मग म्हणून टेन्शन नाही करायचं. तिथे थोडा चाय नाश्ता करायचा, इथं जरा बाहेर बसायचं, जरा देवाजवळ बोलायचं, सद्गुरूंजवळ. समर्था काय करता, बरं करा मला, हा असं जरा निवेदन द्यायचं सद्गुरूंकडं. जेवढं जमेल तेवढं केलेलं ना आपण. कुंदाकडे पण जायची चिपळूणला. मग तू मला सांग, म्हणून लग्न झालं म्हणून काय आपण आपल्या आई बापाला विसरतो काय? आपली एवढी गावी होती तरी पण आपण फोन बिन करायचो सगळे गावाला वगैरे. आम्ही मंदार विचार कर. इथे मावशीच्या इथे अगदीच एकटं वाटतं ना मावशीला. आणि मम्मी बोलते अरे बापरे इथे एवढं एकटं कसं राहायचं मंदार. मी बोललो मम्मी इथे एकटं तरी वाटतंय. आपल्या इथे नाही बोलायला कुत्रे तरी आहेत जवळ मध्ये टाइमपास करायला. त्याच्यामुळे तरी एक मनोरंजन होतं. तर ताई असायला लागली बोलते काय रहदारी तर आहेच आपल्या इकडे असं नाही, पण इकडचं असं बघता एकदमच शांत आहे. सो त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपल्याकडे कुत्रे तरी आहेत टाइमपास करण्यासाठी. सगळे हसायला लागले. मस्तच आहे, मस्त आहे मावशी साडी एकदम. तुझ्यावर अरे मावशीलाच ठेवायला सांग. तुझ्यावर टाकून बघ. तू नेसत का नाही? कुठे जायचं? अरे पदर किती मस्त आहे. चॉईस चांगली मावशीची. हा काय मस्त संकेतची चॉईस आहे. ब्लाऊज कसा आहे त्याच्यामध्ये? किंवा हा असेल प्लेन. हा बघ प्लेन हा ब्लाऊज छान आहे. गाईज फायनली आम्ही आपल्या मीरा रोड मध्ये आलेलो आहे. म्हणजे एक प्रकारे सुटकेचा श्वास घेतलेला आहे. अभी देखो अभी पूरा मत मानना, लेकिन वो क्या है हमका के वो ये है गर्मी का विषय है, फिर वो थोड़ा लंबे का विषय है, तो थोड़ा अभी ऐसा मैं बोल रहा हूँ. बाकी अंकल विरार अच्छा है ना, एक नंबर का. अंकल भी हमारे सोसाइटी वाले ही है, तो कुछ विषय नहीं है. अंकल को बांधिलकी का विषय एकदम अंकल बांधिलकी ये है. अभी थोड़ा उसका जूस पिया तर आता चाललोय घरी. मनाच्या धुंदी तर लहरी तर ये ना, एसी तर घे ना, एसी तर घे ना. भारी पडला. अरे वो हमका मीरा रोड हीच म्हणताय. तर त्याच्यासाठी बाकी काय नाही. तुम्ही राहताय विरारला वगैरे तर तुम्हाला इज्जत आहे बांधिलकी. ते कसं आहे खूप वर्षापासून एक ठिकाणी राहिल्यामुळे ते एक अटॅचमेंट होऊन जाते त्या एरियाची. प्लस आवड निर्माण होऊन जाते. आणि आम्ही काही बोलू जो आपलं समजो होई. आता घरी जाऊया. आज हालत खराब झाली आहे. मम्मी पण मावशीला आज भेटून आली बहिणीला. मावशीची ऍक्च्युली तब्येत बरी नाही त्याच्यामुळे मम्मी थोडीशी रडत होती. मी तिथे काही जास्त बोललो नाही आणि ती एकदम वीक झाली. म्हणजे मम्मीहून वय लहान आहे तिचं. तरी माझ्या पडचा भाऊ आणि त्याच्या पडची माझी बहीण आहे. तरी आमची मम्मी अजून स्ट्रॉंग आहे. प्राऊड ऑफ यू मम्मी.
तुला 100 तोफांची सलामी. आणि मावशी एकटीच घरी असते ना, त्याच्यामुळे तिला कुठे पडेल किंवा कुठे काय कोण लक्ष ठेवायला नसतं. आणि एक मुलगा तिचा दुबईला असतो आणि एक मुलगा कामाला जातो चर्चगेटला, त्याच्यामुळे दिवसभर कोण नसतं तिच्याजवळ, त्याच्यामुळे काळजी वाटते. ॲक्च्युली माणूस एकटं घरात राहून आहे ना कंटाळतो. आपण कसं आपल्या ओळखीचे सोसायटीतले लोक असतील तर आपण जरा थोडा वेळ बोलतो किंवा बाहेर गार्डनमध्ये जातो, पण ती एकटं घरात राहून टेन्शनमध्ये येते ती, त्याच्यामुळे ते सगळं तिला आता त्रास होतो त्याचा. जेव्हा तिची तब्येत चांगली होती तेव्हा ती यायची आमच्याकडे, पण आता यायला ताकद नाही, आता तिला जमत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की मम्मी आता आलोच आहे आपण आणि तुला सुट्टे तर आपण जाऊन येऊया, कारण मम्मीला पण सुट्टी नसते तुम्ही बघतात. तर मित्रांनो काल आपण जाऊन आलो सफाळ्यामध्ये. सो त्याच्यानंतर आल्यानंतर सर्वांनी जो काय बोलतात एकदम विश्राम घेण्याचाच निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर काय कोण रात्री उठलं नाही, मला माहित नाही, मी कोमातच गेलो होतो, म्हणजे डिरेक्टली बोलायला गेलं तर मी कोमातच गेलो होतो. सो फायनली आलोय आपण आणि एक जस्ट आपण पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तिकडे कधी काय बघितलं नव्हतं सफाळे कसं आहे, पालघर बिलघर अजून काय बघितलंच नाहीये, फक्त सफाळे बघून आलेलं आहे. बघायला गेलं तर खूप सुंदर आहे वातावरण, प्रश्नच नाही. फक्त ज्या सुखसुविधा आहेत त्या नाही आहेत, म्हणजे डॉक्टर वगैरे आपल्याला मेन डॉक्टर लागतो, परत मार्केट लागतं, परत ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या आपण जगतोय आता मुंबई साईडमध्ये त्या सगळ्या गोष्टी सो त्या कमी आहेत. जसं जसं डेव्हलपमेंट होणार ऑब्व्हियसली तसं तसं सगळं तिथे वाढत जाणार असं सगळं आहे. आणि तिकडचे किती मोठे फ्लॅट आहेत तर 1 BHK 2 BHK पण आहेत, 1 रूम पण आहेत, पण एरिया मोठे आहेत, त्याचे जवळजवळ 600चे आहेत, 700चे आहेत, 800चे एरिया आहेत, स्क्वेअर फूट ते बोलतात ना त्या टाईपमध्ये. आणि किमती बघायला गेलं 22, 23, 24 अशा रेटमध्ये 20 अशा किमती आहेत. पण एवढंच आहे की अंतर खूप लांब आहे. तर घरी आलेलो एवढंच आणि मावशीकडे गेलो. त्याच्यानंतर मावशीची पण तब्येत नाहीच आहे बरी. जेव्हा जेव्हा तिला जमायचं तेव्हा ती स्वतःहून यायची मीरा रोडमध्ये आपल्याकडे, पण आता तिचं म्हणजे बंदच झालं बिकॉज तिला नाहीच जमत त्याच्यामुळे. तर असा सगळा विषय होता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.